जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, सत्ता आहे, तेव्हापासून आपण संविधान विसरलो का? आपण संविधानाच्या मार्गावर चालणार नाही का? का आपल्याला लोकशाही संपुष्टात आणायची आहे? असे प्रश्न पडायला लागले. कारण महाराष्ट्रामध्ये जनसामान्याला न्याय नाही, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याकडे कोणी पाहायला तयार नाही, मध्यमवर्गीयाचा विचार नाही, जलसिंचनाची व्यवस्था नाही, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. अशा अवस्थेत असताना या राज्याची वाटचाल हुकुमशाहीकडे होते का? असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही. म्हणूनच मला आज आपल्याला या विषयावर बोलायचे. विषय असा आहे, राष्ट्रवादीच्या रोहित पवारांना ईडीची नोटीस येते. तसं पाहिलं तर तुम्ही यापूर्वी माझे व्हिडिओ ऐकले असतील. माझे आणि पवार, रोहित पवार असोत, शरद पवार असोत अथवा अजित पवार असोत, यांच्या विरोधात नेहमी मी माझी बाजू मांडत आलो आहे. ते मतभेद वेगळे, पण न्याय कसा असावा या विषयावर बोलायचे. एरवी मी कधीही पवार कुटुंबाची प्रशंसा केलेली नाही किंवा पवार कुटुंबाशी आपलं देणं घेणं नाही, आपण त्या पक्षाचेही नाही. पण या संविधानवादी लोकशाहीवादी देशामध्ये सर्वांना न्याय समान असायला हवा, आणि आज तेच होताना दिसत नाही. शरद पवार गटाचे रोहित पवार, आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीनं जे समन्स बजावले, जी नोटीस काढली, याचा अर्थ काय? विरोधकांना दाबायचे, विरोधकांना संपवायचे का? या अगोदर ट्रकभर पुरावे घेऊन जाणारे अजित पवारांचे हेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्या ट्रकभर पुराव्याचं झालं काय? सुनील तटकरे विरोधातले पुरावे गहाळ झाले की जळाले? एकनाथ शिंदे गटाचे असे किती मंत्री आहेत की जे भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत? आणि भाजपाच्या मंत्र्याची जर नावं सांगायची झाली तर फटाक्यांची माळ लागेल. आत्तापर्यंत जेव्हा ईडीच्या नोटिशीनंतर किंवा ईडीनं अरेस्ट केल्यानंतर जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत तुरुंगात गेले, त्यावेळेस त्यांनी एक पुस्तकही लिहिलं आहे, नरकातला स्वर्ग. ते जर वाचलं तर लक्षात येईल आपण त्यांचीही बाजू घेऊन बोलत नाही, पण विचार हे सगळ्यांचेच ऐकायचे असतात. जे मनाला भावतात ते साठवायचे असतात, जे कामाचे नसतात त्यांना हद्दपार करायचं असतं. याच संजय राऊत साहेबांनी आत्तापर्यंत ईडीकडं त्यांच्याच बातमीपत्रातून, साबणाच्या अग्रलेखातून बातमी आलेली आहे, ती वाचा, की आत्तापर्यंत 100वर पुरावे त्यांनी, मग राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, एकनाथ शिंदे गट असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल, जे कोणी भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्यांच्याबद्दलचे कागदोपत्री सर्व एव्हिडन्स देऊन 100 तक्रारी ईडीकडे गेल्या. तेव्हा ईडी झोपली गेली काय? ईडीला जाग आली नाही का? आणि रोहित पवारांची यापूर्वी 2 वेळा चौकशी झालेली आहे, तरीसुद्धा पुरवणी नोटीस किंवा पुरवणी काय म्हणू आपण त्याला, चौकशी कशासाठी?
कारण रोहित पवार कुणालाही भेट नाहीत, विधानसभेत सडेतोड बोलतात, पत्रकारासमोर सडेतोड प्रश्न विचारतात, फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकते, म्हणून रोहित पवारावर षडयंत्र का? अशीच बाजू तुम्ही यापूर्वीही राष्ट्रवादी अजित पवार किंवा अजितदादा यांच्याविषयी, त्यांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविषयी तुम्ही ट्रकभर पुरावे घेऊन आला होता, गाडीभर पुरावे घेऊन बैलगाडीला घुंगूरमाळा बांधल्या होत्या. त्या पुराव्यांचं झालं काय? तुमच्याकडं आले की तुमच्या वॉशिंग मशीनमधून साफ झाले का? शी लोकशाही संपवण्याची खेळी आहे. ज्या राष्ट्रवादीच्या गृहमंत्री अनिल देशमुखांना एका परमवीर सिंगाच्या आरोपावर डायरेक्ट जेलमध्ये तुम्ही टाकलं होतं आणि इतरांसाठी सोयीस्कररित्या, मग कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अन्य तुमच्या पक्षाचे कोणी असतील, त्यांची चौकशी करू, SIT नेमू असे उद्योग करता आणि विरोधी पक्षाला मात्र संपवण्याचा डाव खेळता. ही खरंच लोकशाही आहे का हुकुमशाही आहे? आता पवारसाहेबांचं तर वय झाले, उमलतं नेतृत्व म्हणून रोहित पवारांकडं विरोधी पक्षाचे लोक पाहतात. विरोधी पक्षाचा म्हणावा तसा प्रतिसाद राष्ट्रवादीला नाही, तरी पण शेतकऱ्यांचे प्रश्न, मजुरांचे प्रश्न, ऊसाचे कांद्याचे प्रश्न हिरहिरीनं मांडणारे रोहित पवार, या सरकारचे भ्रष्टाचार उघड करणारे रोहित पवार, म्हणून रोहित पवारांना टार्गेट केले जाते का? तेव्हा फडणवीस सरकार हे एक एक करून संपवण्याचा मार्ग का अवलंबते का? आता शिंदे गटाला सुद्धा खीळ पाडायला सुरुवात झालेली आहे. याच्यातील 4-5 मंत्री आणि आमदार हे त्या रडारवर पोहोचलेत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लोकशाही संपवून हुकुमशाही आणायची असा त्यांनी विडाच उचलला आहे, असं सकृत दर्शनी दिसायला वाव. रोहित पवारावर जर ईडीची चौकशी करायची, त्याला आमचा आक्षेप नाही आहे. ते कोणी आमचे सगळे सूर्य नाही आहेत, आमच्या पक्षाचे नाहीत, आम्ही त्या विचारधारेचे नाहीत. आमचे मतभेद जरूर आहेत, पण एक विरोधी पक्षाला संपवण्याचं षडयंत्र यातून दिसतंय. तुमचे ते वाचाळवीर पडळकर, हाके यांच्यावर काही आयडिया लागत नाहीत. तुमच्या आमदारांच्या संपत्त्या, तुमच्या मंत्र्यांच्या संपत्त्या 20 पटीनं वाढल्यात 5 वर्षामध्ये. त्याच्याकडे ईडीचं लक्ष नाही का? मित्रहो, तुम्हाला काय वाटते? खरंच विरोधक संपवून, महाराष्ट्रातील लोकशाही संपवून हुकुमशाही आणण्याचा विडा मुख्यमंत्र्यांनी उचललाय का? व्यक्त व्हा. जय जिजाऊ.